नमस्कार. शैक्षणिक माहितीच्या एज्युस्क्रीन यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. शैक्षणिक माहितीसह विविध कागदपत्र तसेच अभ्यासक्रमाविषयीची माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. आज असाच एक नवीन विषय आपल्यासाठी घेऊन आलोय. एक नवीन अभ्यासक्रम आहोत. चला तर मग पाहूया एज्युस्क्रीन यूट्यूब चॅनल. आजचा विषय आहे शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम अर्थात DSM म्हणजेच डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट. हा अभ्यासक्रम कोणी करावा तर ज्या शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक होण्याची संधी आहे तसेच शालेय व्यवस्थापनाची ज्याला आवड आहे अशा अध्ययनार्थीला हा अभ्यासक्रम करता येतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमात शालेय व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या विविध विषयांच्या पुस्तिका अभ्यासासाठी मिळतात. या अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम हा 800 गुणांचा असतो. या 800 गुणांमध्ये 700 गुणांचे लेखी पेपर, त्याचं विभाजन 80 आणि 20 असा तो पॅटर्न आहे. अर्थात 80 मार्कांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांसाठीचा स्वाध्याय असतो. तर उरलेल्या 100 गुणांसाठी एक कृती संशोधन अहवाल अध्ययनार्थीला तयार करायचा. संशोधन अहवाल कशा प्रकारे तयार करायचा याविषयीचा स्वतंत्र एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. कारण या अभ्यासक्रमातील अतिशय महत्त्वाचा आणि शालेय व्यवस्थापनामध्ये शिक्षकाला ज्या विविध समस्या जाणवतात या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने अहवाल लेखन केलं पाहिजे, कशा पद्धतीने कृती संशोधन केलं पाहिजे याची सविस्तर माहिती या कृती संशोधन प्रकल्पामध्ये असते. म्हणूनच त्यासाठीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा, मुख्याध्यापक पदासाठी पात्र होण्यासाठी शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाची आवश्यकता असते. तसेच ज्या अध्ययनार्थींचं D.Ed झालेलं आहे पण त्यांना अजून पुढे शिक्षण घ्यायचं आहे, म्हणजेच त्यांना B.Ed जर करायचं असेल तर त्यांना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून B.Ed करता येतं. मात्र त्या B.Edला लागणारी पात्रता आणि त्यासाठी लागणारं मेरिट वाढीसाठी तुम्हाला शालेय व्यवस्थापन अभ्यासक्रम कोर्स उपयुक्त ठरतो. तसेच मुक्त विद्यापीठात आपल्या B.Edसाठी प्रवेश होऊ शकतो. या अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रम जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राबवले जातात त्यांची प्रवेश प्रक्रिया साधारण 1 जूनपासून सुरू होते. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असल्याने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिल करावा लागतो. या प्रवेशासाठी लागणारी कागदपत्र तसेच प्रवेश घेण्यासाठी असलेल्या पात्रता याविषयीचे व्हिडिओ पण आपल्याला या चॅनलवर बघायला मिळतील.